नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. रस्त्यामुळे सोय नाही गैरसोयच होणार. रस्त्याची रुंदी ठरते जीवघेणी. विहिरींमुळे अपघाताचा धोका. कॉलेज कॉर्नर ते कुमठे फाटा दरम्यान सुरू असलेले रस्त्याचे काम स्थानिक नागरिकांच्या सोयीचे ठरण्याऐवजी गैरसोयीचे बनत चालले आहे. रस्त्याची उंची 1 ते 1.5 फूट वाढल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्याकडेची घरे आणि दुकानांमध्ये शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. या मार्गावर काही ठिकाणी बांधण्यात आलेल्या बंदिस्त गटारींचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून पाण्याचा निचरा होण्याऐवजी पाणी साचून राहण्याची दाट शक्यता आहे. या रस्त्यांवरील गटारीची लांबी रुंदी पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी अपुरी आहे. तसेच त्याची उंची आणि लेव्हल एक समान नाही. अनेक ठिकाणी गटारी रस्त्याच्या वर तर काही ठिकाणी रस्त्याच्या रेषेखाली आहेत. बांधकामाच्या निकृष्ट दर्जामुळे अनेक ठिकाणचे स्लॅब काही तासातच खचले आहेत. माधवनगर जकात नाक्याजवळ बांधलेल्या गटारीवरून एक वाहन गेल्याने स्लॅब कोसळून सुमारे 3 फूट गटार उघडी पडली आहे. परिणामी नागरिकांना ये-जा करणं कठीण झाले. सांगली कॉलेज कॉर्नर ते माधवनगर जकात नाक्या दरम्यान रस्ता रुंद आहे. मात्र त्यापुढे बुधगाव कॉलेजपर्यंत तो अचानक अरुंद होतो. माधवनगर गावात रस्त्याची रुंदी एका बाजूला तब्बल 15 फुटांनी कमी झाली आहे. वसंतदादा कारखाना परिसरात रस्त्याच्या कडेला दुकान गाळ्यांमुळे रस्ता अरुंद झाला असून या गाळ्यांच्या पायऱ्यालगतच गटार बांधण्यात आली आहे. एका बड्या नेत्याच्या कार्यकर्त्यांनी कारखाना आणि जकात नाका परिसरात गाळे बांधून ते भाड्याने दिल्याची परिसरात चर्चा आहे.